हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभागामध्ये परीक्षा होणार आहेत त्याचे हॉल आलेले आहेत। परंतु एक मोठा प्रश्न आता मुलांच्या मनात पडलेला आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे का। कारण जेव्हा जाहिरात आली होती त्यावेळेला तर त्यांनी निगेटिव्ह मार्किंगची काही माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नव्हती। जे काही परीक्षेचं स्वरूप दिलं होतं त्या स्वरूपामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंगची माहिती दिलेली नव्हती। परंतु काल हॉल तिकीट मिळाल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की त्यांनी आता निगेटिव्ह मार्किंग लागू केलेली आहे। तर ते नेमका काय नियम त्यांनी लागू केलेला आहे, किती निगेटिव्ह मार्किंग आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी ह्याचं आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला समाज कल्याण विभागाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण विभाग ई-बुक विकत घ्या। तसंच समाज कल्याण विभागाची टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहे। तर या ठिकाणी पहा, त्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला 9 आणि 10 नंबरची सूचना महत्त्वाची आहे। तर 9 नंबरमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृतिबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादाने वापरलेल्या विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये जर असे अनुमान निघाले किंवा आढळून आले की प्रतिसादांचे म्हणजेच उत्तरांचे तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल किंवा निकाल राखून ठेवण्यात येईल असं त्यांनी दिलेलं आहे। त्याच्या खाली 10वा मुद्दा आहे की सोडवलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 गुणांचे ऋणात्मक गुण असेल। आता इथं स्पष्ट दिलेलं आहे की ऋणात्मक गुण म्हणजेच आपण त्याला निगेटिव्ह मार्किंग असं म्हणतो आणि ते निगेटिव्ह मार्किंग किती आहे तर 0.5। याचा अर्थ काय की समजा एका प्रश्नाला जर 2 गुण असले म्हणजे तुम्ही प्रश्न सोडवला आणि तो जर त्याचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला 2 गुण मिळतील आणि जर तुम्ही प्रश्न सोडवला पण त्याचं उत्तर चुकीचं असेल तर 0.5 म्हणजेच अर्धा, मग 2चे अर्धा किती होतात तर 1 गुण तुमचा मायनस होईल। म्हणजे सरळ सांगायचं झालं, एक प्रश्न बरोबर आला तर 2 गुण मिळणार आहेत आणि एक प्रश्न चुकला तर 1 गुण तुमचा मायनस होणार आहे किंवा कमी होणार आहे। तर अशा पद्धतीने हे ऋणात्मक गुण आहेत। म्हणजे सोपं सांगू तुम्हाला, समजा तुम्ही 10 प्रश्न सोडवले, 10 पैकी समजा 8 प्रश्न तुमचे बरोबर आले तर तुम्हाला बरोबर जे 8 प्रश्न आले ते 8 दोन्ही 16 गुण होतात। परंतु 2 प्रश्न चुकलेत, एका प्रश्नाला 1 गुण कमी होणार आहे। मग 2 प्रश्नाचे 2 गुण म्हणजे 16 मधून 2 गेले, राहिले 14 गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील। तर अशा पद्धतीने ही निगेटिव्ह मार्किंग काम करणार आहे। तर हे लक्षात असू द्या, त्यांनी ICDSला सुद्धा अशाच पद्धतीनं हॉल तिकीट आल्यानंतर सांगितलं की निगेटिव्ह मार्किंग आहे। तसंच समाज कल्याण विभागाला सुद्धा त्यांनी अचानकपणे हॉल तिकीट आल्यानंतर सांगितलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ती पण 0.5% आहे। म्हणजे खूप मोठी ती निगेटिव्ह मार्किंग आहे। कारण MPSCला सुद्धा 0.25% असते, परंतु यांनी 0.5% निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे। तर हे तुम्ही लक्षात असू द्या। आता निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं पेपर सोडवताना थोडी काळजी घ्या आणि मग त्यानुसार पेपर कसा सोडवायचा त्याचं सेपरेट लाईव्ह एक सेशन घेतो, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती देतो। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।